बंशीवाडी मार्गावरील पूल पहिल्याच पावसात गेला वाहून. शेतकऱ्यांनी स्वखर्चातून मुरुम टाकून तात्पुरती वाहतूक केली सुरळीत. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संताप आंदोलनाचा इशारा. भोकरदन तालुक्यातील धावडा ते बंशीवाडी या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गावरील पूल पहिल्याच जोरदार पावसात वाहून गेल्याने परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, महिला व नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज शेतकरी शेती कामासाठी तसेच नागरिक विविध कामासाठी ये-जा करतात. पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे संबंधित विभागाकडून कोणतीही तातडीची मदत किंवा दुरुस्ती न झाल्याने परिसरातील शेतकरी बांधवांनी एकत्रित स्वतःच्या खर्चातून मुरुम, दगड व भराव टाकून रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी सुरळीत केलाय. तसेच कोणतीही शासकीय मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः पुढाकार घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामात शेतकरी सचिन वाघ, किशोर वाघ, गोविंदा वाघ, सय्यद निजाम सेठ, जावेद खान, सय्यद अलीम, सय्यद साबेर, सुधाकर धनवई, संजय धनवई, विजय तांगडे, अशोक वाघ, पंडित धनवई, सय्यद फैयाज, भावलाल वैरी तसेच इतर अनेक शेतकरी बांधवांनी प्रत्यक्ष श्रमदान करून रस्ता तात्पुरता सुरू करण्यासाठी योगदान दिले. यावेळी पुरुषोत्तम देवकर व इतर शेतकरी बांधवांनी सांगितले की गेल्या 5 वर्षापासून या पुलाचे कायमस्वरूपी बांधकाम करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे सातत्याने मागणी करण्यात येत आहे. अनेक वेळा निवेदने देण्यात आली, पाठपुरावा करण्यात आला, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात हा पूल धोकादायक ठरतो आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. शेतकऱ्यांनी सांगितले की हा मार्ग शेतीमाल बाजारात नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पूल तुटल्यामुळे शेतीमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांची ने-आण तसेच दैनंदिन व्यवहारावर गंभीर परिणाम होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला या मार्गाने जाणे कठीण होत असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत केवळ आश्वासने देण्यापेक्षा तातडीने कायमस्वरूपी मजबूत पूल उभारावा आणि धावडा बंशीवाडी रस्त्याच्या रोडचे संपूर्ण डांबरीकरण करावे अशी मागणी केली. या प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन पुलाचे मजबूत बांधकाम व रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी निधी मंजूर करून काम हाती घ्यावे अशी मागणी धावडा येथील शेतकरी व परिसरातील नागरिकांनी केली. हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना. नमस्कार. धावडा शिवार रस्ता आहे आणि या पूल हा पूर्णपणे पाण्याने पहिल्याच पुरामध्ये पूर्ण होऊन गेला आणि इथला मोठा खड्डा पडला. शासनाला हात जोडून विनंती आहे, आमचे जालन्याचे कलेक्टर साहेब, भोकरदनचे तहसीलदार साहेब यांना कळकळीची विनंती आहे. आम्ही वारंवार 5 वर्षापासून या रस्त्याची मागणी करत आहोत आणि इथून पुढे 3 किलोमीटर आणि मागे 2 किलोमीटर असा हा पूल आणि हे डांबरीकरण व्हावा याबद्दल. आणि परत बंशी शाळा पण आहे पुढे. छोटे लहान मुलं ह्या इथल्या मोठ्या पुलावरून क्रॉसिंग करून जातात, पूर येतो आणि ह्याच पुलाच्या पलीकडच्या साईडला एक मोठा बुलढाणा अजिंठा रोड हवेवर कोट्यवधी दिशांचा पूल बनला. त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि हा त्याच्यापेक्षा जास्त पाणी येणारा पूल आहे, तर तिच्यावर शासनाचं लक्ष नाही. कृपा करून नम्रतेची विनंती आहे शासनाला की एवढा आमचा पूल व्हावा. वारंवार आमच्या मागण्या करायला लावू नका, एवढी आमची विनंती आहे. कोणता पूल आहे? बंशीवाडी, धावडा ते बंशीवाडी. किती वर्षापासून मागणी तुमची? दरवर्षी 5 वर्षापासून मागणी करत आहे. 5 वर्षाच्या दरवर्षी आम्ही न्यूजला पाठवत आहे. न्यूज संबंधित बांधकाम विभागाकडे काय मागणी करणार तुम्ही? हेच फक्त आमचं पुलाचं काम व्हावं आणि राहिलेला रोड पूर्ण करून द्यावा.